तर बाहेर एवढा आनंद नाही, पण बैलगाडी क्षेत्रामध्ये एवढा आनंद आहे की नाही का, बाहेर झाले ना असा आनंद होतो की नाही का, काय करू आणि काय नको करू असा आनंद होता आम्हाला. विसरून जाते सगळ्या गोष्टी. माणूस पूर्ण विसरून जातो बैलगाडी क्षेत्रामध्ये, माणूस पूर्ण विसरून जातो बाकीच्या सगळ्या गोष्टी, घर वगैरे सगळं विसरून जातो. आमच्या गोठ्यामध्ये रायबा हा बैल आहे. आम्ही हा रायबा बैलाच नाव ब्लाउज शिवलेला आहे. नक्कीच वेगळा आनंद असतो. आणि बैल म्हणजे तुमच्यासाठी काय आहे? बैल हा आमच्यासाठी नंदी आहे, म्हणजे नाही का महादेवाचा नंदी तसा बैल नाही का. तर मंदिरात म्हणजे नाही का, मंदिरात जाण्यापेक्षा बोटामध्ये आलेलं म्हणजे नाही का देवच आहे आमचा. नक्कीच उद्या महाशिवरात्री महादेवाचं वाहन आहे आणि आपण ही मुलाखत घेतोय ताई. आता खूप म्हणजे आनंद होतोय. कॅप्टन बैलाची मालकीने मी नाही का, पहिलं मला घाटात आलं काही वाटत नव्हतं, पण जसं मी कॅप्टन घेतला आम्ही तेव्हापासून मी पूर्ण सारखी गोट्यात जाते, बैलगाड्याच्या पाठीमागे जाते आणि कॅप्टन बैल घेतल्यापासून असं वेगळीच फिलिंग यायला लागली. जय जवान जय किसान समृद्धी कॅटल फीड आणि आपण पहिली एक मुलाखत घेतलेली आहे आणि आज आपण त्यांच्या गोट्यावरती आलेलो आहे. बैलगाडी शर्यत क्षेत्र चालू झालं. बैलगाडी शर्यत क्षेत्र हा मर्दानी खेळ म्हटला जातो, परंतु या गोष्टी मोडीत काढून एक पुणे जिल्ह्यामध्ये इतिहास गाडा मालकीन, प्रसिद्ध गाडा मालकीन आहेत समृद्धी कॅटल फीडच्या मालकीन, त्याचबरोबर त्यांच्या बरोबर असणाऱ्या या घाटातील रणरागिणी आपण म्हटलं तरी चालेल की आज बैलगाडी क्षेत्रात बाई आली की जरा वेगळ्या नजरेनं बघितलं जातं, परंतु त्यांना करून दाखवलं, सिद्ध करून दाखवलं आणि बैल घाटात पळून दाखवली. अशा काही ताई आपल्या बरोबर आहेत. आपण व्हिडिओच्या माध्यमातून थोडीशी छोटीशी त्यांची मुलाखत घेणार आहे. मित्रांनो, मुलाखत शेवटपर्यंत बघा आणि नवीन कोण असेल तर आपल्या निसर्गाची नाळ युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बैलावरती प्रेम लावलं, प्रेम जीव दिला की 100% तुमचा बैल पळणारच हे सिद्ध करून दाखवलंय समृद्धी कॅटल फीडच्या मालकीने समोर. त्याचबरोबर त्यांच्या बरोबरच घाटात नेहमी दिसणाऱ्या ताई आहेत. ताई नमस्ते. नमस्कार. प्रथम आपलं नाव सांगा. मोनिका अक्षय भोर. सगळ्यात प्रथम बघा, आज खरं बघायला गेलं तर आज व्हॅलेंटाईन डे, त्या दिवशी मुलाखत घ्यायला आलोय मी, परंतु आपण बघितलं की आपण जी वस्त्र घातले त्या वस्त्रावरती रायबा किंवा इकडं ताईंच्या देवा लिहिलेलं आहे. काय सांगताल का, काय उद्देश नक्की, काय लिहिलंय किंवा नाव कुणाचं आहे? आमच्या गोठ्यामध्ये रायबा हा बैल आहे. आम्ही हा रायबा बैलाच नाव ब्लाउज शिवलेला आहे. तर आमच्या गोट्यामध्ये नाही का रायबा हा बैल आहे, पण आधी आम्हाला नाही का प्रेम नव्हतं त्याच्यावर अजिबात. तर ताईंची आमची ओळख झाली, तर ताईं घर म्हणजे गोठ्यात यायला लागल्या. आम्ही त्यांच्यासोबत समृद्धी कॅटल फीडचं आम्ही प्रोडक्ट वापरतोय. त्याच्यानंतर त्यांच्यासोबत आम्ही घाटात जायला लागलो. त्याच्या आम्हाला आधी नाही का हे नव्हतं, आवड नव्हती आम्हाला अजिबात. त्याच्यानंतर आम्ही हळूहळू ताईंच्या पाठीमागे आम्ही हळूहळू जायला लागलो. त्याच्यानंतर आम्हाला नाही का आवड निर्माण झाली. स्वतःहून आम्ही आता म्हणायला लागलो की आम्हाला घाटात यायचं, ताई आम्ही तुमच्या पाठीमागे घाटात येणार आहे. त्याच्यानंतर आम्हाला आवड निर्माण झाली. काय नक्की घाटात गेल्यानंतर, बारी लागल्यानंतर काय आनंद असतो? म्हणजे घाटात आम्ही गेलो ना, आम्हाला आधी वाटायचं बारी होईल का नाही होईल नाही का असं. त्याच्यानंतर बारी लागले ना, तर बाहेर एवढा आनंद नाही, पण बैलगाडी क्षेत्रामध्ये एवढा आनंद आहे की नाही का, बारी झाले ना असा आनंद होतो की नाही का, काय करू आणि काय नको करू असा आनंद होता. विसरून जाते सगळ्या गोष्टी. माणूस पूर्ण विसरून जातो बैलगाडी क्षेत्रामध्ये, माणूस पूर्ण विसरून जातो बाकीच्या सगळ्या गोष्टी, घर वगैरे सगळं विसरून जातो आम्ही. आता बघा, सर्व पुरुष लोक तिथं असतात आणि तुमच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन कसा असतो किंवा तुमचा लोकांच्याकडे बघण्याचा? आम्हाला घाटात गेल्यावर असं वाटायचं नाही का की हा माणूस काय म्हणल, तो माणूस काय म्हणल, पण जशा ताई म्हणायचं मी आहे, तुम्ही आमच्या पाठीमागे चाला, तर आम्ही नाही का ताईंच्या पाठीमागे जायला लागलो आणि आम्ही पूर्ण नाही का बाई हा विसरणं सोडून गेलो. नक्कीच वेगळा आनंद असतो. आणि बैल म्हणजे तुमच्यासाठी काय आहे? बैल हा आमच्यासाठी नंदी आहे, म्हणजे नाही का महादेवाचा नंदी तसा बैल नाही का. तर मंदिरात म्हणजे नाही का, मंदिरात जाण्यापेक्षा बोटामध्ये आलेलं म्हणजे नाही का देवच आहे आमचा. नक्कीच उद्या महाशिवरात्री महादेवाचं वाहन आहे आणि आपण ही मुलाखत घेतोय ताई. बघा, आज कुणी हातावरती गोंधून घेतोय, कुणी कशावरती काय करतोय, परंतु आज बैलावरती असलेलं प्रेम आपलं बघायला मिळालं. नक्कीच खूप आनंद वाटला आणि अशी पिढी घडणं गरजेचं आहे. आज वेगळ्या दिशेनं नवीन म्हणजे महिला असतील किंवा काय चालल्यात, परंतु एक तुम्ही हे क्षेत्र टिकावतोय, तुमच्यामुळं याच्या पाठीमागं खिल्लार गायी जगल्या जात आहेत, देशी गोवंश वाचला जातोय. आता सध्याला आपल्याकडे किती बैल आहेत काय दावणीला? आमच्याकडे आता आमच्या गोठ्यामध्ये 3 बैल आहेत आणि एक घोडी, एक कॅप्टन. आताच आम्ही 5-6 महिन्यापूर्वी कोणत्या नावानं घाटात गाडा पळतो किंवा काय? अक्षय लोभोर. बर. नक्कीच कॅप्टन बैलाची मालकीण आहे मी. कसं वाटतं गाडा मालकीण? मला आता खूप म्हणजे आनंद होतोय. कॅप्टन बैलाची मालकीण आहे मी नाही का. पहिलं मला घाटात आलं काही वाटत नव्हतं, पण जसं मी कॅप्टन घेतला आम्ही तेव्हापासून मी पूर्ण सारखी गोठ्यात जाते, बैलगाड्याच्या पाठीमागे जाते आणि कॅप्टन बैल घेतल्यापासून असं वेगळीच फिलिंग यायला लागली. म्हणजे घरातलं वातावरण पण सगळं चेंज झालं. आधी मला बैलगाडीची अजिबात आवड नव्हती, पण ताईंमुळे माझी ओळख नाही, ताईंमुळे मला जावं वाटलं. त्याच्यानंतर मी स्वतः म्हटले ताई मला जायचंय आता घाटात.
आणि दुसरी विशेष गोष्ट अशी आहे की सर्जा पळतो मग त्यांना माझ्यापेक्षा स्पीडचा बैल घेतला कॅप्टन आणि त्या सर्जापेक्षा जास्त म्हणजे कॅप्टन एक 4-5 गाठात म्हणजे एवढी ओळख निर्माण केली. कॅप्टन या बायलाने ना म्हणजे पूर्ण नाही का मानवर केली आमची कॅप्टन कॅप्टन नाही का आणि 4 मास म्हणजे इज्जत पण गेली कॅप्टन कॅप्टन असं. नक्कीच. आणि कधी घाटात जर गेला ना तर ही चर्चा असते की नाही का कॅप्टन बैल किती म्हणजे नाही का किती बारी होणार कॅप्टन बैलाची किती बारी होणार हाच प्रश्न असतो. मग किती सेकंद पडणार किंवा काय. आणि पशुखाद्य आता वापरता याच्याविषयी काय रिझल्ट त्यांच्याकडे आपली एक 2 तालुके समृद्ध कॅटल फीडच आहे समृद्ध कॅटल फीड हा नाही का एक टॉपचाच आहे. नक्कीच. खूप मन मोकळ्या स्वभावानं ताई आपण संवाद साधला आणि एक काही महिला बाहेर पडायला बघतात पण आम्ही घाटात ह्या सुमनताईमुळे यायला लागलं खरं तर आणि त्याच्यानंतर कॅप्टन बैल आम्ही घेतला. नक्कीच. पण आवड कुठेतरी व्हायला लागते आणि ती ताईंपासून सुरुवात झाली. नक्कीच. धन्यवाद. नमस्ते. नमस्कार. नाव सांगा आपलं प्रथम. पूजा प्रमोद भोर. आपण बी ताईंप्रमाणेच देवा बैलाचं नाव लिहिलेलं आहे. काय बैल म्हणजे आपल्यासाठी काय किंवा आज घाटात तुम्ही जाताय काय आनंद असतोय थोडा. आनंद म्हणजे अशा शब्दात सांगू शकत नाही. आनंद असा नाद नव्हताच आम्हाला पहिलं ताईमुळे असं नाद लागला असा. पण आता बस बाहेरची काय म्हणते याचं काय असं आम्हाला वाटत नाही. घरच्यांची परमिशन आहे ना असं काय वाटत नाही. घरचे तुमचे मग तुम्ही घाटात जाताय काय बोलत नाही घरचे नाही काय बोलत कारण घाटात जाताना असं कोणी काय बोलतच नाही. बाहेर जाताना म्हणते पण कुठे चालली घाटात चाललो ना कधी म्हणणार नाही का कुठं कशाला चालली का असं काय जा म्हणतात घाटात बिंदास असं काय नाही. नक्कीच. आज सर्व ठिकाणी महिलांना स्वातंत्र्य मिळू लागलंय. आज घाटात बी तुम्ही आमच्या बैलगाडी क्षेत्रात बी आला. आज घरच्यांचा किती सपोर्ट असतो किंवा काय प्रतिक्रिया असतात. माझ्या मिस्टरांचा खूप सपोर्ट आहे मला बैलगाडा क्षेत्रामध्ये. ते कधीच मला बोलले नाही की तू घाटात जाऊ नको किंवा येऊ नको. मी म्हटलं मला ताईंसारखं मला आहे ना बैलांच्या पाठीमागे यायचं तर हे म्हणले काहीच प्रॉब्लेम नाही तू बैलांच्या पाठीमागे ये. आणि ह्या आमच्या सोबत ब्रँडच ताई येत आम्हाला त्यामुळे कोण काय करू शकत नाही. नक्कीच. खरोखर ब्रँड आहे आणि स्वतःच अस्तित्व त्यांना निर्माण केलं. मी 2 वर्षा पाठीमागे आलो होतो. सुरुवात केली होती आणि आज संपूर्ण महाराष्ट्रभर त्या ओळखल्या जाऊ लागल्या. खऱ्या अर्थानं अशा पद्धतीनं ताई उभ्या राहिल्या. आम्हाला बी अभिमान वाटतो की एक लेडीज म्हणून एक लेडीज म्हणून एक आमची बहीण म्हणून आज पुढे येते आणि संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांना या ब्रँडचं नाव केलंय. आणि हा संपूर्ण गोटा असेल किंवा दादा असतील नेहमीच पालखीसाठी सुद्धा या दावणीचा वारसा लागलेला आहे. खूप आनंद वाटला. आणि काय संदेश द्याल एक महिलांना आता अनेक महिला डिप्रेशन मध्ये जाऊ लागल्यात किंवा काय असं महिलांसाठी काय संदेश द्याल. काय नाही एक कॉल करा बिंदास एकदा गाठात या. त्यांचा डिप्रेशन नावाचा काय प्रकार असतो तो काय राहू शकत नाही. घाटाला पूर्णपणे त्यांचं दुःख असं ते विसरून जातील. म्हणजे आपल्या बैलगाडी शर्यत क्षेत्राला अशी नावं ठेवत होती अशा महिलांसाठी अशा लोकांसाठी काय सांगताल. आता बघा नावं ठेवणारी ठेवत असत कारण ज्याला बरोबरी करता येत नाही तो नावं ठेवतो. सगळ्यात मेन ते ज्याला स्वतः भिकार नाद आहे आणि बाकीच्या नादापेक्षा बैलगाडा नाद हा कधी पण चांगला आहे. मंदिरात जायची गरज नाही. साक्षात जर महादेवच आपल्या दावणीला आहेत म्हणलं नंदींची सेवा करायला आपल्याला. आणि आमच्या गोट्यामध्ये 3 नंदी आहेत तर त्या नंदींमुळे आम्हाला कसलीच कमी नाही. कसलीच कमी नाही नंदींमुळे. आनंदी समाधानी 8 तास झोपणे 3दा खाणे म्हणजे ह्याच्यापेक्षा अजून दुसरं काही समाधान नाही पाहिजे. नक्कीच. धन्यवाद ताई. तिन्ही बी ताईंचं मी धन्यवाद देतो आणि आपल्या चॅनेलवरती आपण मुलाखत दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं धन्यवाद देतो.